माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली। आता या जागेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल 4602 हरकती व 1692 दावे प्राप्त झालेत। आता ही आकडेवारी पाहिल्यानंतर प्रशासनालाच नाही तर मतदारांनाही आश्चर्य वाटले। मतदारसंघात हे सगळं जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोप काहींनी केलाय। विशेष म्हणजे या हरकतीत पाथर्डी तालुक्यातील हरकतींची संख्या सुमारे निम्म्याहून अधिक आहे। पोटनिवडणुकीत विशेष मतदारांना लक्ष्य करून त्यांच्या नावावर हरकती घेतल्या जात असल्याचा आरोप काहींनी केला आहे। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तब्बल 4602 हरकती व 1692 दावे प्राप्त झालेत। या प्राप्त हरकतींच्या अनुषंगाने 3 व 4 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर, राहुरी व पाथर्डी तहसील कार्यालय येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे। हरकती घेणाऱ्यांना आवश्यक पुराव्यासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। परंतु त्यापूर्वीच हा विषय गाजलाय। राजकीय वातावरण तापले। मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी जाणीवपूर्वक हरकती घेतल्या जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जाऊ लागलाय। हा विषय समजून घेण्यासाठी आपण काही नागरिकांचे बाईट्स पाहूया। नमस्कार, मी वाकरस विठ्ठल। मी पिंपळगाव माळवेतील रहिवासी असून आदिवासी समाजातील युवक आहे। तसेच ग्रामपंचायतीमध्ये यादी प्रसिद्ध झाली। त्या यादीमध्ये आदिवासी समाजातील सुमारे 80 नावे आहेत ना, 80 नावे मतदानाचे आक्षेप घेण्यात आलेला आहे नावेवर। तरी माझी अशी प्रशासनाला अशी विनंती आहे की ती नावे दुबार मतदार नसून आम्ही जवळपास 20 वर्षापासून मतदान करीत आलेलो आहे। इंद्रभान बारगळ यांच्या नावाने 250 मतदारांना नोटीस आल्या होत्या। त्या व्यक्तीला आज गावातील 250 ते 150 लोकांनी स्वतः फोन करून आमचे नाव का कट केले, उद्या त्या व्यक्तीला काही झालं तर याची पूर्णतः जबाबदारी या निवडणूक अधिकाऱ्यांची असेल। याची मी आमच्या प्रशासनावर याची मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने होत्या मतदारांचे आणि त्या मतदारांचं जर नाव जर या यादीमधून होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये जर कमी आढळण्यात आले नाही तर या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि या प्रशासनाची पूर्णतः जबाबदारी राहील। या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अर्ज, कुठल्याही प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं नाही। याच्यानंतर या निवडणूक अधिकाऱ्यांनी असा कुठला जर निर्णय घेतला तर आम्ही सर्व कार्यकर्ते शिवाजीराव कर्डिले साहेबांचं गेली 25-30 वर्षापासून या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी काम करतात आणि पुनरुपी जर या अधिकाऱ्यांनी जर असं काम केलं तर येत्या 2-3 दिवसात या प्रशासनाला या ठिकाणी आम्ही काम करून देणार नाही। या निवडणूक अधिकाऱ्यांनी जबाबदारी तालुक्यातील 40 गावामध्ये हे जाणीवपूर्वक खोट्या हरकती या ठिकाणी घेण्यात आल्या आणि ह्या हरकतीचा निषेध म्हणून माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निर्णय निवडणूक अधिकारी बोबडे साहेब यांची आम्ही या ठिकाणी आता भेट घेतली की सगळे तक्रारदार या ठिकाणी खोटे आहेत। माननीय अलकाताई शिवाजीराव कर्डिले आणि प्रियंकाताई अक्षयदादा कर्डिले यांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी दुबार नावं आहेत अशी या ठिकाणी तक्रार केली गेली। या सगळ्या खोट्या तक्रारी एकाच व्यक्तीने राहुरीच्या वाड्यावरून या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या वाड्यावरून केलेले माननीय माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी हे सगळा उद्योग या ठिकाणी घातलेला आहे। सर्व गावांमध्ये त्या ठिकाणी बोगस तक्रारदार उभे करून त्या ठिकाणी दुबार नावं दाखल केली आहेत। त्या विषयी कोणीतरी तक्रार केली पण ते सर्व लोक बोगस आहेत। डोंगरगावचे सरपंच, मते सरपंच, मते मेजर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या नावाने सुद्धा बोगस तक्रार करण्यात आलेली आहे की गावामध्ये काही दुबार मतदार आहेत म्हणून आणि त्याच्या काही मंडळींना त्या ठिकाणी गावातील नोटिसा सुद्धा गेलेल्या आहेत। त्या ठिकाणी 12 बावळीचे माजी सरपंच गोवर्धनजी मोरे आहेत, रावसाहेबजी वागचकर आहेत, यांच्या नावाने सुद्धा बोगस तक्रार त्या ठिकाणी आलेली आहे आणि गावामध्ये काही लोकांना त्या दिवशी नोटिसा गेलेल्या आहेत की आपलं दुबार याच्यामध्ये नाव आहे म्हणून। या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव माळवीचे इंद्रभानजी बारगळ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। यांच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी बोगस तक्रार गेलेली आहे की गावामध्ये पिंपळगावामध्ये काही मतदार हे बोगस आहेत की आमचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आणि काही येत्या दिवसात पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागणार आहे। माननीय अक्षयदादा कर्डिले साहेब यांची कुठंतरी भीती ही विरोधक या राहुरीचे माजी मंत्री तनपुरे यांना वाटतीये। त्यामुळे गावागावामध्ये त्या ठिकाणी मतभेद निर्माण करायचा, गावागावामध्ये दंगली घडवून आणायच्या, वातावरण गढूळ करण्याचं काम
त्या ठिकाणी ते करत आहेत. पडद्यामागून हे बोगस तक्रारदाराच्या पाठीमागे तेच आहेत आणि एक राजकीय दबाव ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर ते टाकण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून या निवडणुकीत रेडीचा डाव खेळला जात असल्याची चर्चा सुरू आहे. पोटनिवडणुकीसाठी विशिष्ट मतदारांना लक्ष्य करून त्यांच्या नावावर हरकती दाखल करण्याचा आरोप होता. या कथित डावामुळे गावागावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार तनपुरेंच्या सांगण्यावरून काही मतदारांविरोधात हरकती घेण्यात आल्या. हा संपूर्ण प्रकार राजकीय हेतूने करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या राजकीय खेळाची सुरुवात नेमकी कोणी केली, तसेच मतदारांना विठीस धरण्याचे काम कोणाकडून सुरू आहे, याबाबत पाथर्डी तालुक्यातील सुमारे 39 गावांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक मतदारांनी आपण मतदार यादीबाबत कोणतीही हरकत दाखल केली नसताना अज्ञात व्यक्तींकडून आपल्या नावाचा गैरवापर करून हरकती दाखल केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे मतदार यादीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोटनिवडणूक तोंडावर असताना अशा प्रकारच्या कथित हरकती, नाव वगळण्याचे प्रयत्न आणि राजकीय हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि पात्र मतदारांवर अन्याय होणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता हे सगळे आरोप खरे असतील तर हे गंभीर आहे. प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, हा आरोप फक्त राजकीय हेतूने होतोय की हे खरं असेल? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.